की हे प्रोडक्ट किंवा सर्व्हिस जेव्हा कस्टमरला ऑफर करू तेव्हा कोणती किंमत द्यायला त्याची तयारी असणार आहे, त्याला आपण म्हणूया व्हॅल्यू. आता ही व्हॅल्यू समजा 1000 आहे तर त्याला 10 ने भागा, सरळ. म्हणजे तुम्ही तुमचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस 100 रुपयाला स्टार्ट करा विकायला मार्केटमध्ये. आता याचा अर्थ असाच आहे की तुमची कॉस्ट ही 100च्या आत असली पाहिजे. जे काही तुम्ही आयडेंटिफाईड तुमचा फेज असेल ती क्लोज झाल्यावर प्रोडक्टची प्राइस किंवा सर्व्हिसची प्राइस 5% वाढते. आता दर फेज नंतर ही 5% वाढवा जोपर्यंत तुम्ही 20% कन्झ्युमर्स किंवा कस्टमर्स तुम्हाला सोडून जात नाही तोपर्यंत. म्हणजे 10, 5 आणि 20. त्यानंतर तुमची राईट प्राइस टू एंटर अ मार्केट तुम्हाला मिळेल. सो टू स्टार्टअप अ बिझनेस प्राइसिंग मध्ये जर तुम्हाला काहीच लक्षात येत नसेल तर 10:5:20 हा फॉर्म्युला घेऊन तुम्ही उतरू शकता. याच्यामध्ये तुमचा बराच अभ्यास होणार आहे आणि तुम्हाला कळणार आहे की मार्केट कसं आहे आणि मग तुम्हाला तुमची प्राइसिंग स्ट्रॅटेजी जर रिफ्रेम करायची असेल तर ती योग्य पद्धतीने करता येणार आहे.